तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 14 मार्चच्या भागामध्ये इकडे आता वल्लरी सोबत फोनवरती बोलून क्लाउड किचन कसं बर्बाद करायचं याचं प्लॅनिंग ज्या वेळेला राजेश करत असतो तितक्यातच तिकडे रिया येते आणि झालं का तुझं फोनवरती बोलून असं त्याला विचारते. त्यावरती तो म्हणतो हो झालंय. त्यावरती म्हणते निघायचं का आता. यावरती तो म्हणायला लागतो अगं रेडमध्ये किती हॉट दिसतेस तू. त्यावरती रिया म्हणते नशीब आत्ता तरी तुझं माझ्याकडे लक्ष गेलं. आणि त्यानंतर ती सांगायला लागते काय लग्नाचं काय करायचंय काय. यावरती तो म्हणतो अगं करायचंय म्हणजे काय. इतकी सुंदर मुलगी स्वतःहून लग्नाचं विचारते आणि न सांगायला होत न बोलायला मी काय मूर्ख आहे का. मला माहितीये ना तुझ्यासोबत लग्न तर मला करायचं आहे. हा पण वेळ येऊ दे. रिया सांगते ठीक आहे लवकरात लवकर तयारी करूया. आणि राजेश विचार करतोय चला हे ATM तर माझं कायमचं चालू राहणार आहे. पैसे वाटले की रिया. आणि त्यानंतर जर का दुसरा प्लॅन यशस्वी झाला तर या मूर्ख अंजलीला मी ह्या सगळ्यामध्ये अडकवलंय आणि तिने 50% प्रॉपर्टी मागितली तर राजेश शिर्केंची 50% प्रॉपर्टी माझ्या नावावरती होईल. मग या अशा रिया आणि टियाची मला गरज पडणार नाहीये असं म्हणत त्याच्या डोक्यामध्ये वेगळंच प्लॅनिंग चालू आहे. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे आता अचानकपणे अंजली आलेली आहे अर्णवकडे आणि ती जोराजोरात ओरडत त्याला विचारते चिंटू हे काय आहे सगळं. यावरती मग आता अर्णव म्हणतो काय झालंय तरी काय ताई तू शांत बस. यावरती ती म्हणते कशी काय शांत बसू तू हे काय चालवलं हेच तुला कळतंय का. यावरती तो म्हणतो अगं काय चालवलंय कशाबद्दल बोलतीयस तू. यावरती ती सांगायला लागते हे काय या क्लाउड किचनची सगळी बिलं आपण का भरतोय. यावरती तो सांगायला लागतो तुला कळतंय का अगं लग्न झाल्यानंतर ते जे काही क्लाउड किचन आहे ते नम्रता चालवते. मग मिस इंदोरसाठी इतकं केलं तर. यावरती ती म्हणते खैरात वाटायला आपली कंपनी काय इकडे अशीच बसलेली आहे का. आणि त्यानंतर मग ती सांगते मला हे सगळं काहीच माहीत नव्हतं. ज्या वेळेला सही करायला शिर्के माझ्याकडे आले तेव्हा मला हे सगळं समजलं. मी शिर्केंना विचारलं सुद्धा की आता हे सगळं काय आहे तर मला शिर्के म्हणायला लागले की आपण हे बिल नेहमीच भरतो म्हणजे आता लग्न झाल्यापासून तू हे बिल भरतोस. त्यावरती मग आता तो सांगायला लागतो की हो काय झालं बिल भरलं तर झालं काय अगं ईश्वरी ही आता माझी जबाबदारी आहे ना. यावरती लगेचच सांगायला लागते अंजली काय गरज काय पडले अशी खैरात वाटायची. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णव तिला समजवतोय पण ईश्वरी काही ऐकायला तयार नाही. तोपर्यंत नम्रताच्या क्लाउड किचन आकाश आलेला आहे. आकाश नम्रताच्या क्लाउड किचन मध्ये येतो आणि काय आज काय स्पेशल मेनू असं म्हणत तिच्यासोबत गप्पा मारायला लागतोय. आणि हे सगळं चालू असताना नेमकं आता इकडे वल्लरीने ज्या माणसाला पाठवले तो माणूस यायला निघालेला आहे. आकाश आणि नम्रता यांच्या गप्पा टप्पा चालू असताना वल्लरी त्या माणसाला सांगते हे बघ तिकडे जायचं आणि आता त्या पार्सलमध्ये झुरळ आहे असं त्याला दाखवायचं आणि इतकंच नाही डायरेक्ट लाईव्ह जायचं सोशल मीडियावरती आणि सोशल मीडियावरती डायरेक्ट लाईव्ह जाऊन आता इकडे ताबडतोब इकडे लाईव्ह यायचं आणि लाईव्ह आल्यावरती मग आता सगळ्यांना सांगायचं ओरडून कशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे ते कळतंय का. असं म्हटल्यावरती तो म्हणतो चिंता करू नका मॅडम. आणि ती सांगते काहीही झालं तरी माझं नाव या प्रकरणामध्ये जर का आलं तर मात्र गाठ माझ्याशी आहे कळतंय का. असं म्हटल्यावरती ताबडतोब लगेचच तो आता माणूस म्हणतो चिंता करू नका तुम्ही पैसे दिलेत ना पैसे दिलेत की मी कुणाचंही काम करतो. असं म्हणत तो माणूस आत गेलाय. आत जाऊन लगेच ईश्वरी स्वीट्समध्ये तो आता बिर्याणी ऑर्डर करतोय. बिर्याणी ऑर्डर केल्यावरती तो आता लगेचच आरडाओरडा करायला लागतोय यांच्या बिर्याणीमध्ये झुरळ आहे यांच्या बिर्याणीमध्ये झुरळ आहे. आणि लाईव्ह जातो सांगतोय बघितलं हे ईश्वरी स्वीट आहे ना यांच्या क्लाउड किचन मधून मी एक बिर्याणी मागवली होती. त्या बिर्याणीमध्ये एक झुरळ मला सापडलं होतं. लोकांच्या जीवाशी हे लोक खूप मोठा खेळ करतायत. असं म्हटल्यावरती आता इकडे नम्रता आणि आकाश त्याला सांगतायत ओ तुम्ही काय बोलताय आम्हाला दाखवा तरी कुठे आहे म्हणून झुरळ. असं म्हणत असताना तो काही ते दाखवायला तयार नाहीये. पण या सगळ्यामध्ये आता इकडे तो इतकंच बोलतोय की हे बघा लोकांच्या जीवाशी खेळ करतायत हे क्लाउड किचन बंद झालं पाहिजे. आता हा सोशल मीडियावरती असे प्रकार पसरायला काही वेळ नाही लागत आहे. आकाश त्याला थांबवतोय काय करताय काय तुम्ही. यावरती तो म्हणतोय लाईव्ह आहे मी लाईव्ह तुम्ही मला धमकी देताय का. हे बघा अशा धमक्यांना मी भीत नाही अनेक लोक माझ्या पाठीशी आहेत. तोपर्यंत सोशल मीडियावरती हा लाईव्ह व्हायरल होत चाललाय आणि प्रत्येक जण हा लाईव्ह पाहत आहे. बरं हे सगळं होत असताना आकाश त्याला समजवतो
धमकवतोय, पण तो आकाशला तू मला धमकवतोयस असं म्हणून आता इकडे गप्प करतोय. त्याच वेळेला नम्रता म्हणते, अहो तुम्ही दाखवा तरी, तुमच्या हातामध्ये कुठे बिर्याणी आहे, त्या बिर्याणीत कुठे झुरळ आहे, पण तो ते काही दाखवत नाहीये. तो सोशल मीडियावरती मात्र आता ओरडून ओरडून सांगायला लागले की यांच्या इथले पदार्थ घेऊ नका, लोकांच्या जीवाशी हे खेळ करतायत, यांना आता लोकांच्या जीवाशी खेळायला काही वाटतच नाहीये असं म्हणत तो आता बोंबलत बोंबलत बाहेर गेलाय. तोपर्यंत सोशल मीडियावरती हा लाईव्ह व्हायरल होऊन तिकडे पत्रकार, पोलीस सगळे जमलेत. त्याच वेळेला ईश्वरीला फोन गेलाय. ईश्वरीला फोन गेल्यावरती नम्रता आणि आकाश तिला घडलेला प्रकार सांगतात. ईश्वरी म्हणते, तू चिंता करू नकोस, मी न अर्णवची मदत घेऊया आणि त्यांना हे सगळं मी सांगते, तू चिंता करू नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे ईश्वरी अर्णवला बोलण्यासाठी अर्णवच्या रूम मध्ये चाललेली आहे. पण त्याच वेळेला वल्लरी विचार करते, करा जे काही करायचे ते करा, पण आज हा क्लाउड किचन बंद नाही ना केला तर ईश्वरी नाव नाही सांगणार. लगेचच ती आता हा लाईव्ह पाहते आणि त्याच्यामध्ये तिला आकाश दिसतो. आकाश दिसल्यामुळे ती थोडीशी हायपर होते आणि हायपर झाल्यावर ती लगेचच ती आता विचार करते, अरे देवा, हा आकाश कशासाठी तिकडे गेलाय, ठीक आहे जाऊ दे, मला काही फरक पडत नाहीये. मग लगेचच तो माणूस फोन करतो आणि मॅडम तुम्ही जे काही सांगितलं ना ते सगळं मी केलेलं आहे असं म्हणायला लागतो. त्यावरती ती म्हणते, हे बघ आता ह्याच्यामध्ये अर्णव राजशिर्के यांचं नाव आलं पाहिजे. यावरती तो म्हणतो, मॅडम पण त्यांचा काय संबंध, मी त्यांचं नाव ऐकून आहे पण त्यांचा ह्याच्याशी काय संबंध नाही. यावरती ती म्हणते, संबंध नसेल ना तर तो संबंध आपण जोडायचा. अर्णव राजशिर्के तिकडे येतील आणि मग डायरेक्ट त्यांच्या नावाच्या घोषणा सुरू करायच्या. अर्णव राजशिर्के हाय हाय, कळतंय का, म्हणजे एका दगडात दोन पक्षी आपल्याला मारायचे आहेत, एक तर ते क्लाउड किचन बंद करायचंय आणि एक तर हा प्रकार करायचाय. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मॅडम तुम्ही चिंताच करू नका, बघाच मी आता काय करतोय ते. असं म्हटल्यावर ती वल्लरी आता मात्र निश्चिंत होते आणि अर्णवला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन तिने केलेला असतो. तोपर्यंत ईश्वरी आता अर्णवला हे सांगण्यासाठी त्याच्या रूमच्या दिशेने चाललेली असते, जेणेकरून त्याला या क्लाउड किचन मध्ये झालेला गोंधळ सांगून त्यानंतर मग आता लगेचच ती त्याला घेऊन जाईल. पण ज्या वेळेला ती आता तिकडे बाहेर येऊन उभी राहिले पाहते तर काय, आता इकडे अंजली वेड्यासारखं काहीतरी बडबडत आहे. तू खैरात वाटतोयस, तुझी सगळी जबाबदारी घेतोयस, काय गरज पडले हे पैसे ती परत देणार आहे का, अमक तमक. त्यावरती अर्णव म्हणतो, का पैसे परत का देईल ती. यावरती ती म्हणते, मग काय, मदत केलेली असते ती मदत म्हणजे काही भीक नसते ना, तू ह्या भिका वाटत फिरत आहेस, तुला कळतंय का, ही खैरात वाटत फिरत आता आपला बिझनेसच्या वरती असा परिणाम होईल. अर्णव म्हणतो, काय वेळ लागले का, ईश्वरी माझी बायको आणि तिच्या क्लाउड किचनला मी मदत केली तर काय फरक पडतोय. यावरती ती म्हणते, हे काही मला पटत नाहीये, या अशा खैरात वाटणं बंद कर, नाहीतर एक दिवस आपला बिझनेस आपल्याला बंद करावा लागेल. असं म्हणत ती आता आरडाओरडा सुरू करते. बरं, हे सगळं चालू असताना अर्णव तिला समजवतोय पण ती समजून घ्यायच्या मूडमध्ये नाही आणि हे सगळं ऐकल्यामुळे ईश्वरी आज जायच्या ऐवजी तशाच पावलांनी बाहेर येते आणि तडक रडतच ती आपल्या क्लाउड किचनकडे निघते. इकडे आता अंजलीचं बोलणं काही थांबत नाहीये आणि त्यावरती अर्णव म्हणतोय, मी ज्या अंजली ताईसोबत बोलतोय ना, मला तर वाटतच नाहीये की ही माझी बहीण आहे म्हणून, मी कोणत्या तरी तिराईताच्या सोबत बोलतोय असंच मला वाटत आहे. असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच तो बोलत आहे. हे सगळं चालू असताना आता इकडे बाहेर पत्रकार, मीडिया आणि त्याचबरोबर पोलीस सुद्धा आता जमलेले आहेत आणि आता ईश्वरीच्या स्वीट मार्ट बंद करा अशी मागणी करतायत. लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करताय, लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करताय असं म्हणत ते आता बोलत आहेत. त्याच वेळेला आता मात्र तिकडे आलेली आहे सुप्रिया. सुप्रिया म्हणते, काय झालं हे, कसं झालं हे. यावरती मग आता इकडे नम्रता सांगायला लागते, नको तू काळजी करूस, हे बघ मी ना दीदीला फोन केलाय, ती येते आहे, म्हणजे मी ना फोन केलाय ईश्वरीला, ईश्वरी इकडे येतच असेल, तू नको चिंता करूस. यावरती सुप्रिया म्हणते, पण हे कसं झालं. सुप्रियाला खूपच टेन्शन आलंय. ती म्हणते, आणि खरंच झुरळ सापडलं का. यावरती ती सांगायला लागते, नाही ग, झुरळ वगैरे काही सापडलेलं नाहीये, त्या माणसाने मुद्दाम हे सगळं केलंय. तोपर्यंत आता मात्र मीडिया सगळा पेटून उठलेला आहे. तोपर्यंत ईश्वरी पण तिकडे आले. ईश्वरीला पण सगळ्या मीडियाने घेरलेला आहे आणि मीडियाने ईश्वरीला घेरल्यावरती मग मात्र आता इकडे ईश्वरी आत आले. काय झालंय, कसं झालंय असं ईश्वरी
विचारते आहे आणि त्यावरती नम्रता तिला सांगते चिंता करू नकोस, आपण काहीच केलेलं नाहीये. इकडे अर्णव अंजलीवरती खूपच चिडलाय आणि तो सांगतोय हे बघ ताई, बाद झालं, हे सगळं अति झालेलं आहे आणि तो खाली जातोय. अंजली विचार करते ह्याला का कळत नाहीये की आता ही ईश्वरी लुबाडायलाच बसलेली आहे म्हणून. खाली आल्यावरती तो म्हणतो मिस इंदोर कुठे आहे. त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते आजी, अरे काय सांगू तुला, तिला कसला तरी फोन आला होता, फोन आल्यावर तुझ्या रूमच्या दिशेने ती गेली, तुझ्या रूमच्या दिशेने गेल्यावरती मग ती रडतच खाली आली, काही कळलं नाही काय झालं ते, आम्ही तिला काय काय विचारतोय पण ती काही उत्तर न देता निघून गेली. अर्णवला समजतं की तिने अंजली ताईचं आणि आमचं बोलणं ऐकलंय आणि म्हणून तिला वाईट वाटले. तोपर्यंत मग आता इकडे वल्लरी फोन करून माझं नाव कुठेही यायला नको असं 10 वेळा सांगत असते. बरं, हे सगळं चालू असताना तो माणूस आता पूर्णपणे सगळीकडे ओरडून ओरडून कसं झुरळ सापडलं, काय सापडलं हे सगळं ओरडून सांगत आहे. बरं, हे सगळं होत असताना तिकडे ईश्वरी पोहोचलेली आहे. ईश्वरी पोहोचल्यावरती ईश्वरीच्या क्लाउड किचनच्या समोर हाय 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 असे आता सगळ्या घोषणा चालू आहेत. ईश्वरी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते आहे की हे सगळं थांबवा, असं काहीही आमच्या क्लाउड किचन मध्ये घडलेलं नाहीये. पण आता ते लोक काहीच ऐकायला तयार नाहीयेत. ते आता ईश्वरीला या सगळ्यामध्ये ओरडून ओरडून बोलत आहेत. पण हे सगळं चालल्यावरती ईश्वरी आत आले, काय नक्की प्रकार झालाय हा आता प्रकार ती समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि तिला कळतंय की त्यावरती आता इकडे सांगायला लागतोय आकाश की हे सगळं ना मुद्दामच या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे ते आले आणि डायरेक्ट त्यांनी असंच व्हिडिओ शूट केला आणि लगेचच बोलायला लागले. मग त्यानंतर ईश्वरी म्हणते काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. बरं, आता हे सगळं होत असताना त्याच वेळेला अर्णव आलाय. अर्णव आल्यावरती मग आता इकडे वल्लरीने सांगितल्याप्रमाणे अर्णव राजेश शिर्के हाय हाय, अर्णव राजेश शिर्के हाय हाय या घोषणा आता सुरू झालेल्या आहेत. अर्णव म्हणतो 1 मिनिट, काय झालंय हे तरी मला समजून घेऊ दे. यावरती ते म्हणतात लोकांच्या जीवाशी खेळ करतायत आणि आता हे प्रकरण दाबण्यासाठी अर्णव राजेश शिर्के आलेत. यांच्या बायकोचं क्लाउड किचन आहे ना आणि त्यामुळे हे आता मोठी असा मी प्रकरण दाबणार. मग पत्रकार मीडिया सांगायला लागतात खरंच का अर्णव राजेश शिर्के, तुम्ही हे प्रकरण दाबणार का. यावरती अर्णव म्हणतो हे बघा, जे सत्य आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल आणि या क्लाउड किचन मध्ये असं काहीच चालत नाही. मग त्यानंतर लगेचच अर्णव आत आलाय, सगळा प्रकार समजून घेतोय. आकाश त्याला सांगतोय की आपला काही दोष नाहीये, हे सगळं त्या माणसाने मुद्दाम घडवून आणले. त्यानंतर हा सगळा प्रकार झाल्यावरती ईश्वरी सांगते माझ्याकडे एक युक्ती आहे, आपण ते करायचं का. मग अर्णव तिला काय युक्ती आहे असं विचारल्यावरती ईश्वरीने एक फुल प्लॅन केलेला आहे त्या माणसाला आणि त्या माणसाच्या मागे असणाऱ्या लोकांना अडकवण्यासाठी. मग ईश्वरी आपला प्लॅन सांगते. हा प्लॅन आता अर्णवला सुद्धा पटलेला आहे आणि तो म्हणतो ठीक आहे, मग आता आपण हाच प्लॅन करायचा. इकडे तोपर्यंत मग आता वल्लरी अंजलीकडे आले आणि बघितलंस का अगं अर्णवच्या नावाच्या घोषणा येत आहेत, म्हणजे ईश्वरीचं क्लाउड किचन आहे पण अर्णव त्यात अडकलाय ना. यावरती अंजली म्हणते मी त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, ऐकतोय कुठे तो. आता इकडे आता ईश्वरीने जो प्लॅन केलाय तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी त्या माणसाला बोलवण्यात आले. त्या माणसाला आता मात्र अर्णव सांगतोय हे बघ, खरं सांग, आम्हाला माहिती आहे की हा प्रकार घडलेला नाहीये, तुला 10 लाख रुपये देऊ, तू आम्हाला खरं सांग या प्रकरणाच्या मागे कोण आहे. तो माणूस विचार करतो चालेल ना, 10 लाख इकडून घेतो, त्या वल्लरी मॅडम कडून पैसे घेतो आणि पसार होऊन जातो. त्यानंतर मग तो म्हणतो एक माणूस आहे, त्या माणसाने आता त्याचं क्लाउड किचन बंद झालंय तुमच्या क्लाउड किचन मध्ये म्हणून त्यांनी मला पैसे दिले असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश या सगळ्याचं शूटिंग करतोय आणि तो सांगतोय आत्ताच्या आत्ता सोशल मीडियावरती हे शूटिंग व्हायरल होणार. मग आता लगेचच इकडे अर्णव त्याच्या थोबाडीत देतोय आणि हे सगळं मुद्दाम केलंस ना तू असं त्याला म्हणायला लागतोय. त्यावरती तो म्हणतो हो, म्हणजे एका क्लाउड किचन वाल्याच माणसाने मला पैसे दिले होते. तो वल्लरीचं नाव सांगत नाहीये जेणेकरून आता वल्लरीच्या जाचाला त्याला अडकायला नको. मग हे सगळं झाल्यावरती लगेचच सोशल मीडियावरती तो व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल व्हायला लागतो आणि या माणसाने कसं मुद्दाम प्लॅनिंग केलंय हे सांगितलं जातं. तोपर्यंत वल्लरी आकाशला फोन करते, काय रे, काय तिकडे चाललंय. यावरती आकाश तिला सांगतोय ठीक आहे दादा, हँडल करतोय काय करायचं ते.
इकडे तोपर्यंत वल्लरी अंजलीचे कान भरती आहे आणि त्याच वेळेला अंजली फोन करते, तो म्हणजे इकडे राजेशला, आणि राजेशला घडला प्रकार सांगते आणि चिंटूने सगळ्या कंपनीला आता बर्बाद करायचं ठरवलेलंच आहे असं मला वाटतंय. त्यावरती राजेश तिला सांगतोय, तू एक काम कर ना, काही झालं तरी सुद्धा आपला हिस्सा मागून घे, असंच राहिलं तर तो सगळी उधळपट्टी करून आपला हिस्सा सुद्धा, आपल्या हिश्श्याची हे सुद्धा सगळी प्रॉपर्टी हडप करून टाकेल. त्यामुळे तुला एक काम करायला लागणार आहे, तू लवकरात लवकर आपला हिस्सा माग आपल्या बाळासाठी. बाकी काही नाही मी बाकी काही बोलत नाहीये असं म्हटल्यावरती लगेचच ती सांगते, बरोबर आहे, मला तुझं म्हणणं आता पटलेलं आहे, तू जे काही बोलतोयस ना ते म्हणणं पटलंय, मी आत्ताच्या आत्ता आपला हिस्सा मागते असं म्हणत अंजली बरोबर त्याच्या जाळ्यात अडकले. आणि त्यानंतर मग आता सगळ्यांच्या समोर हिस्सा मागण्यासाठी अंजली आली आणि अंजली सांगते की खरं तर तुम्हाला माझं म्हणणं वियर्ड वाटेल, पण मी अर्णवची बहीण आहे आणि 50% प्रॉपर्टीवरती माझा पण हिस्सा आहे आणि त्यामुळे ही 50% प्रॉपर्टी मला माझ्या नावावरती पाहिजे असं म्हणत आता इकडे अंजलीने खूप मोठा धमाका केलेला आहे.